नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 9वी भाग 1 प्रकरण पहिले। प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो संच आणि ह्यामधील सराव संच 1.1 आपल्याला पाहायचा आहे। चला मग मित्रांनो सुरू करूयात। सराव संच 1.1 प्रश्न पहिला। तुम्हाला प्रश्न पहिला दिला आहे मित्रांनो, पुढील संच तुम्हाला काय करायचं आहे, पुढील संच। आता पुढे तुम्हाला संच दिलेले आहेत आणि पुढील संच तुम्हाला यादी पद्धतीने लिहायचा आहे। आता आपल्याला माहित आहे संच लिहिण्याच्या दोन पद्धती असतात, एक असते यादी पद्धती आणि दुसरी असते गुणधर्म पद्धती। आता यादी पद्धतीमध्ये आपल्याला करायचं काय असते, आपल्याला एखादं स्टेटमेंट किंवा विधान किंवा वाक्य दिलेलं असते, त्या वाक्यावरून आपल्याला वाक्यावरून एखादा आपल्याला संच दिलेला असतो, त्याच्यामध्ये आपल्याला वाक्य ओळखायचं, त्याच्यामध्ये काहीतरी गुणधर्म दिलेला असतो तो ओळखायचं आणि तो यादी पद्धतीने लिहायचं। म्हणजे त्याचे घटक आपल्याला कॉमा देऊन, सगळे घटक आपल्याला स्वल्पविराम देऊन महिरपी कंसामध्ये लिहायचे असतात। तर मित्रांनो बघा, प्रश्न पहिला दिला आहे समपूर्णांक संख्यांचा संच। काय दिलेला आहे प्रश्न पहिला, समपूर्णांक संख्यांचा संच। आता पूर्णांक संख्या तुम्हाला माहित असतील काय असतात मित्रांनो, पूर्णांक संख्या असतात सर्वच्या सर्व धनसंख्या, ऋण संख्या आणि शून्य मिळून जो संख्याचा समूह तयार होतो त्याला म्हणतो आपण पूर्णांक संख्यांचा समूह। तो आपण आयनं दाखवतो आपण। तर मित्रांनो आपल्याला सोडवायचा आहे समपूर्णांक संख्यांचा संच। म्हणजे आपल्याला ह्या संचाला काहीतरी नाव द्यायचं, आपल्याला प्रत्येक संचाला नाव द्यावं लागतं। ते नाव आपण इंग्रजी कॅपिटल अक्षरानं लिहितो। म्हणजे काय, ABCD, कोण आपण त्याला साध्या भाषेमध्ये म्हणतो मोठी ABCD। म्हणजे तुम्ही ए पासून झेडपर्यंत संच दर्शवण्यासाठी कोणताही अक्षर वापरू शकता। म्हणजे मी लिहिलं इथं बी, म्हणजेच आता बी हा संच मी लिहिला आहे। आता बी या संचाचे घटक आपल्याला यादी पद्धतीने लिहायचे आहे, म्हणजे प्रत्येक घटक स्वल्पविराम देऊन वेगवेगळे लिहायचे आहेत। मग तुम्हाला सांगितलेलं आहे समपूर्णांक संख्यांचा संच। तर समपूर्णांक संख्या कोणत्या असतात, समसंख्या म्हणजे कोणत्या संख्या मित्रांनो, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण समपूर्णांक संख्या म्हणतो किंवा समसंख्या म्हणतो। म्हणजे आपल्याला लिहायच्या समपूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या असतील मित्रांनो, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, अशा असंख्य संख्या आपल्याला लिहिता येतात। म्हणजे आपला हा प्रश्न पहिल्याचं उत्तर झालंय। काय झालं, 2 4 6 8 10 12 14 अशा असंख्य संख्या असतील, म्हणजे आपण मोजू शकत नाहीत तेवढ्या संख्या असतात। झाला प्रश्न पहिला। गणित अत्यंत सोपं असतं, फक्त आपलं लक्ष नसतं। चला प्रश्न पहिल्यामधला दुसरा प्रश्न बघूयात। काय दिलंय इथं पहा, 1 ते 50 मधील काय दिलंय प्रश्न मित्रांनो, 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे। आता सर्वप्रथम तुम्हाला माहित आहे संच लिहिण्यासाठी आपण इंग्रजी लेटर्स वापरतो। कोणकोणते वापरतो, ए पासून झेड पर्यंत। म्हणजे मी सुरुवातीला घेणार ए, घेऊत आपण ए, तुम्ही काही पण घेऊ शकता, तुम्ही एकच अक्षर पुन्हा घेऊ शकता। आता ए, पण तो ए कसा पाहिजे, मोठ्या ABCD मधला पाहिजे। मग आता तुम्हाला 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे। म्हणजे 1 ते 50 मधील सममूळ संख्या। आता मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातं। म्हणजे काय की ज्या संख्येला 1 ने आणि त्या संख्येने भाग जाते त्या संख्येला आपण सममूळ संख्या म्हणतो, किंवा ज्या संख्येचे दोनच विभाजक असतात, 1 आणि ती संख्या स्वतः, अशी दोनच विभाजक असतात संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो। पण सममूळ संख्या म्हणजे काय की सममूळ संख्या म्हणजे काय, आता संख्या तिथे एक तर मूळ पाहिजे आणि ती सम पाहिजे। म्हणजे अशी एकमेव संख्या, 2 ही अशी एकमेव संख्या आहे जी सम पण आहे आणि मूळ पण आहे। बाकीच्या सगळ्या समसंख्या ह्या संयुक्त संख्या आहेत। बघा 4 ही समसंख्या आहे पण ती मूळ नाही आहे, कारण 4चे विभाजक काय असतात, 1 2 आणि 4, म्हणजे 2 पेक्षा जास्त असतात, म्हणून ती मूळ नाही आहे। मग आपण लिहू शकतो इथं फक्त याचं उत्तर फक्त एकच घटक असेल, कारण 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे, असं तुम्ही लिहू शकता। सोपं आहे। आता पुन्हा तिसरा याच्यामध्ये आपल्याला सोडवायचा आहे सर्व ऋण पूर्णांकाचा संच। आता पूर्णांक संख्यामध्ये काय असतात, सगळ्या धनसंख्या असतात, शून्य पण असतो आणि सर्व ऋण संख्या पण असतात। पण तुम्हाला प्रश्न दिलाय मित्रांनो सर्व ऋण पूर्णांकांचा संच। काय दिलंय, सर्व ऋण पूर्णांकांचा संच, म्हणजे तुमच्या संख्या सर्व ऋण पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये शून्य पण नको आणि धनसंख्या पण नको। मग ह्याला मी सपोज सी नाव दिलं, ह्या संचाला जर मी काय दिलं मित्रांनो, सी नाव दिलं,
तर आपल्याला सर्व ऋण पूर्णांक संख्यांचा संच म्हणजे सर्व ऋण पूर्णांक संख्या ह्या संचामध्ये लिहाव्या लागतील। मग आपण सुरुवातीला लिहिणार -1 -2 -3 अशा असंख्य पूर्णांक संख्या ह्या संख्या संचामध्ये असतील। आता पुन्हा बघा चौथा काय दिलेला आहे, चौथा संगीतातील संगीत तुम्हाला ऐकायला खूप आवडतं मला माहित आहे। संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच, संगीता म्हणजे मुलगी नाही आहे, संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच म्हणजे संगीतामध्ये 7 मूळ स्वर कोणकोणते असतात। आता मित्रांनो आपण संच लिहित असताना आता संच आपण यादी पद्धतीने लिहित असताना एखादा घटक जर रिपीट व्हायला असेल, एखादा घटक जर पुन्हा पुन्हा येत असेल तर आपण ते पुन्हा लिहित नाही, ते आपण एकाच वेळेस लिहितो आणि ह्याच्यामध्ये क्रम महत्त्वाचा नसतो। म्हणजे कोणता घटक तुम्ही कुठं पण लिहू शकता, फक्त ते एकदाच लिहायचं असते, पण प्रत्येक घटक आपल्याला लिहावं लागतं। आता संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच हे आहे, याच्यामध्ये जर मी ह्या संचाला डी नाव दिलं तर आता याचे आपल्याला घटक लिहायचे आहेत। आता संगीतातील 7 मूळ स्वर कोणकोणते असतात, सा रे ग म प ध नी आणि सा। बघा सुरुवातीला असेल सा रे ग म प ध, सा रे ग म प ध नी आणि पुन्हा सा येतो म्हणजे सा तुम्हाला एकदाच लिहायचा आहे, सा रे ग म प ध नी आणि पुन्हा सा येतो, पण सा पुन्हा पुन्हा लिहायचं नाही कारण तो दोनदा यायला रिपीट व्हायला, रिपीट नको, काय रिपीट नको, आपल्याला एकदाच लिहायचं असते। मग अशा प्रकारे तुमचं हे प्रश्न पहिला इथे आपला संपलेला आहे। आता आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो प्रश्न दुसरा। मग आपण आता पाहूयात प्रश्न दुसरा। चला मित्रांनो आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न दुसरा। बघूयात प्रश्न दुसरा काय आहे। तुम्हाला दिले खाली चिन्हामध्ये दिलेली विधाने शब्दात आपल्याला लिहायचे आहे। काय दिले तुम्हाला, विधाने दिलेली आहेत आणि ते विधाने चिन्हामध्ये दिलेली आहेत, आपल्याला ते शब्दात लिहायचं आहे। बघा मित्रांनो 4/3 आणि इथं दिले तुम्हाला इप्सिलॉन, त्याला म्हणतात इप्सिलॉन आणि पुढे लिहिलंय क्यू म्हणजे 4/3 याचा सपोज आता 2 लिहिलंय असं लिहिलंय आणि असं ए लिहिलेलं आहे, 2 इप्सिलॉन ए म्हणजे याचा अर्थ काय होतो, 2 हा ए चा घटक आहे म्हणजे 2 हा संच ए मध्ये आहे। आणि पुन्हा जर तुम्हाला असं दिला असेल 2 आणि इप्सिलॉन दिलाय अशी तिरकी रेष काढली आणि बी दिला असेल, 2 इप्सिलॉन काढलंय आणि तिरकी रेष काढली आणि पुन्हा बी दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की 2 हा बी चा घटक नाही म्हणजे 2 हा संच बी मध्ये नाही, म्हणजे असा याचा अर्थ होतो। आता आपल्याला प्रश्न दुसऱ्यामधला पहिला प्रश्न इथे लिहायचा आहे की चिन्ह दिलेली विधाने आपल्याला शब्दात लिहायचं आहे। बघा 4/3 क्यूचा घटक आहे का, हो आहे, कारण इथे इप्सिलॉन दिले वरती तिरकी रेष दिलेली नाही म्हणजे आपल्याला लिहिता येते 4/3 हा क्यूचा घटक आहे। आता क्यू काय असते, आपण त्याला परिमेय संख्या म्हणतो, पण तुम्ही फक्त संच क्यूचं नाव लिहिलं तरी चालते। 4/3 हा संच क्यूचा घटक आहे असं लिहा, संच क्यूचा घटक आहे, संच क्यूचा घटक आहे, अशा प्रकारे तुम्ही हे लिहू शकता, खूप सोपा आहे। चला आता पुन्हा आपल्याला पाहायचं आहे दुसरा -2, पुन्हा तुम्हाला इप्सिलॉन दिलंय पुढे एन दिलंय, एन मोठा म्हणजे काय असते, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या असतात। मग -2 इप्सिलॉन दिले, तिरकी रेषा काढलेली आहे आणि पुन्हा एन दिलेला आहे म्हणजे आपल्याला -2 हा एनचा संच एनचा घटक नाही म्हणजे -2 नैसर्गिक संख्या नसते ना बाबा, नसते। -2 हा संच एनचा घटक नाही, संच एनचा घटक नाही असं आपल्याला लिहिता येते, संच एनचा घटक नाही। आता पुन्हा तिसरा प्रश्न, पी दिलंय आणि पुन्हा दिलंय तुम्हाला p/p ही विषम संख्या आहे म्हणजे हे कसं लिहायचं बघा, संच p चे घटक p असं लिहायचं, संच p चे घटक, संच p चे घटक, संच p चे घटक p, संच p चे घटक p असे आहेत, संच p चे घटक p असे आहेत की, संच p चे घटक p असे आहेत की p ही काय आहे, p ही विषम संख्या आहे, संच p चे घटक p असे आहेत की p ही विषम संख्या आहे असं तुम्हाला लिहिता येते। संच p चे घटक p असे आहेत की p ही विषम संख्या आहे
अशा प्रकारे आपल्याला लिहिता येते. खूप सोपं आहे मित्रांनो. गणित खूप सोपं असतं, पण आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. काही काही आपलं बेसिक नसते म्हणून आपण करत नाही, पण आपण कधी आपल्याला कोणत्या गोष्टी येतात जेव्हा आपण केल्यावर, आणि माणूस सरावाने परिपूर्ण होतो. बघूयात पुढचा प्रश्न. चला मित्रांनो, आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न तिसरा. बघूयात प्रश्न तिसरा. तुम्हाला दिले कोणतेही दोन संच. आता कुठलेही दोन संच तुम्ही लिहू शकता, याच्यामध्ये प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येऊ शकते. कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि त्याचबरोबर गुणधर्म पद्धतीने आपल्याला लिहायचे आहेत. मग आता पहिला जो आपल्याला इथं तुम्हाला दोन संच लिहायचे आहेत. म्हणजे दोन संच कसे लिहायचे, एक यादी पद्धतीने, पुन्हा ते गुणधर्म पद्धतीने, आणि पुन्हा तुम्हाला दुसरा संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म दोन्ही पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहे. आता पहिला संच मी सपोज संच ए घेतला. पहा, संच ए घेतला आणि संच ए मध्ये मी घटक लिहिले. संच एचे मी घटक लिहिले. सपोज संच ए मध्ये मी लिहिले संच ए मध्ये मी लिहिले 3, 6, 9. आता संच एचे घटक मी काय लिहिले, 3, 6 आणि 9. हे संच एचे घटक झाले. ही पहिली झाली यादी पद्धत. आता हाच संच मला गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. तुम्ही कसा लिहितो बघा. आता आपल्याला काय करायचं, ए लिहून टाकायचं लिहिलात. आता संच एचे घटक x असे आहेत की x बरोबर, आता इथे तुम्हाला काय दिसतंय, 3, 6, 9 म्हणजे 3च्या पटीतील संख्या दिसतात. काय दिसत आहे तुम्हाला, 3, 6, 9 म्हणजे 3च्या पटीतील संख्या दिसत आहेत. म्हणजे संच एचे घटक x असे आहेत की x बरोबर काय आहे, 3n आहे. काय आहे, सपोज 3n आहे. 3n म्हणजे 3 गुणिले n आहे. म्हणजे n आपण आपल्या इथं संख्या घेऊ शकतो. पुन्हा आपल्याला लिहिता येते 3n आहे. आणि हे जे n आहे, हा n जो आहे तो nचा मोठ्या nचा घटक आहे. म्हणजे नैसर्गिक संख्यामधले आपण n घेतलाय. म्हणजे इथं 3च्या जागी 3 गुणिले n आहे. म्हणजे 3 गुणिले तुम्ही 1 केला तर 3 येईल, 2 केला तर 6 येईल, 3 केला तर 9 येईल. आणि पुन्हा आपल्याला सांगता येते हे जे n आहे ते, आता 3 त्रिक 9 आहे. म्हणजे 3च्या जागी इथं बघा 3n आहे. म्हणजे तुम्ही 3 गुणिले 1 जर केला तर 3 येणार. 3 गुणिले 2 जर केला तर 6 येणार. 3 गुणिले 3 जर केला तर 9 येणार. आता इथं 3 किती, म्हणजे जास्तीत जास्त 3 किती आहे, 3 वेळेस आहे. म्हणजे 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9 आहे. म्हणजे 3 चौक 12 आहे का नाही. म्हणजे आपण यांच्या जागी इथे यांच्या जागी आपण 4 नाही घेऊ शकत. म्हणजे जे n आहे ते 4 पेक्षा लहान आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा पहिला संच लिहिता येईल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरा संच लिहायचा आहे. अजून एक संच आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे आता मी यादी पद्धतीने लिहिणार संच बी. आता संच बी चे घटक आपल्याला लिहायचे आहेत. संच बी चे घटक लिहायचे आहेत. मी लिहिले p, e, n लिहिलं. तुम्हाला दिसत आहे p, e, n. तुम्हाला इथं दिसत आहे का नाही माहीत नाही. चला बघूयात. इथं तुम्हाला मी संच लिहिले बी आणि ह्याच्यामध्ये घटक लिहिले p, e, n लिहिलेलं आहे. मग आता मला काय करायचं आहे, संच बी गुणधर्म पद्धतीने लिहायचं. म्हणजे संच बी चे घटक y असे आहेत की y हा पेन या शब्दातील अक्षर आहे ना. पेन या शब्दातील अक्षर आहे. म्हणजे y हा पेन या शब्दातील अक्षर आहे. पेन या शब्दातील अक्षर आहे असं तुम्हाला लिहिता येतं. सोपं आहे. या शब्दातील काय आहे मित्रांनो, अक्षर आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न तिसरा पण इथे सोडवता येतो. बघूयात प्रश्न चौथा. चला मित्रांनो, आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न चौथा. बघूयात प्रश्न चौथा काय दिलेला आहे. प्रश्न चौथा आहे मित्रांनो, खालील संच यादी पद्धतीने आपल्याला लिहायचे आहेत. मग बघा, भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. भारतीय सौर वर्ष काय असतं मित्रांनो, मराठी महिने काय असतात पहा. मग ह्या संचाला आपण काहीतरी नाव देऊ शकतो. मी ए नाव दिलं. भारतीय सौर वर्ष म्हणजे काय असतात मित्रांनो, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक,
मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. मार्गशीर्ष पुन्हा असते पौष, पुन्हा माघ आणि पुन्हा फाल्गुन. अशा प्रकारे हे सर्व सौर वर्षातील महिने असतात. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. आता पुन्हा प्रश्न दुसरा आहे, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा आपल्याला संच लिहायचा आहे. म्हणजे ह्या संचाला मी बी नाव देतो बघा. मग करायचं काय, कॉम्प्लिमेंट ह्या शब्दातील अक्षर आपल्याला लिहायचे आहेत. आपल्याला येतात ना, ABCD ओळखायचे, ते लिहायचे खाली. मग आता एखादा अक्षर जर रिपीट व्हायला असेल तर ते एकदाच लिहायचं. म्हणजे मी लिहिणार CO, पुन्हा MPLE, पुन्हा मला M लिहायची गरज नाही कारण ते डबल व्हायला आहे. पुन्हा N, पुन्हा T. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच अशा प्रकारे आपण लिहू शकतो. पुढे बघा, मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. आता आपली सर्व ज्ञानेंद्रिय आपल्याला माहीत आहे, किती असतात, 5. मग आता C काय काय असतात, कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ. अशा प्रकारे हे मानवाचे सर्व ज्ञानेंद्रिय असतात. पुन्हा दिलंय तुम्हाला 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. अजून प्रश्न आलाय, मूळ संख्या म्हणजे काय असतं, ज्या संख्यांचे 1 आणि ती संख्या असे 2च विभाजक असतात त्या संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या. बघूया चला, ह्या संचाला मी D नाव दिलं तर 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे. मग काय काय असतील, 2 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 11 असेल, 13 असेल आणि 17 आणि 19 असतील. अशा प्रकारे 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच आपण लिहिलेला आहे. पुन्हा आपल्याला लिहायचं पृथ्वीवरील खंडांचा संच. आता पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत, ते खंड आपल्याला लिहायचे आहेत. मी याला E नाव देतो, ह्या संचाला E नाव देतो. मग आपण लिहायचं आशिया, आफ्रिका, युरोप, आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आणि उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. अशा प्रकारे हे जगामध्ये किंवा पृथ्वीवर 7 खंड आहेत. कोणकोणते आहेत, आशिया, युरोप, आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. अशा प्रकारे आपला प्रश्न 4था इथे झाला आहे. प्रश्न 5 बघूया चला मित्रांनो, आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न 5. बघूयात प्रश्न 5 काय आहे. खालील संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत. संच तुम्हाला काय दिलेत, कोणत्या पद्धतीमध्ये दिलेत, यादी पद्धतीमध्ये दिलेले आहेत आणि ते संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत. बघा, पहिला संच दिलाय तुम्हाला A. याचे घटक आहेत 1, 4, 9, 16, 25, 30, 36, 49, 64, 81 आणि 100. हे काय आहेत, वर्ग आहेत. मग आपण लिहू शकतो संच A हा अशा x संच आहे की x बरोबर आहे n चा वर्ग आहे ना, n चा वर्ग. आपण ते n घेतो कॉमन मध्ये. मग आता हा n चा वर्ग आणि n हा काय आहे, n चा घटक आहे, मोठ्या n चा घटक आहे. मोठा n म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. आणि हे जे n आहे ते 11 पेक्षा लहान आहे कारण वर्ग 10 पर्यंतच दिलेले आहे. पुन्हा आपल्याला संच B सोडवायचा आहे मित्रांनो. संच B मध्ये काय दिलंय, 6, 12, 18, 24, 30, 36, 42 आणि 48 म्हणजे 6च्या पटीमधल्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे संच B चे घटक x असे आहेत की x बरोबर काय लिहिता येते आपल्याला 6n लिहिता येते. म्हणजे 6च्या पटीतल्या संख्या आहे. आणि हा जो n आहे तो मोठ्या n चा घटक आहे. आणि हे जे n आहेत ते मित्रांनो sin 48 म्हणजे 9 पेक्षा लहान संख्या आहे. हा जो n आहे ते 9 पेक्षा लहान आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. पुन्हा आपल्याला संच C दिला आहे, SMILE म्हणजे संच C हा अशा y चा घटक आहे. संच C हा अशा y चा संच आहे की y हे जे आहे, y हे स्माइल शब्दातील अक्षर आहे. y हे स्माइल शब्दातील अक्षर आहे असं आपल्याला लिहिता येतं. स्माइल शब्दातील काय आहे, स्माइल शब्दातील अक्षर आहे. स्माइल शब्दातील मित्रांनो अक्षर आहे.
अशा प्रकारे तुम्ही हे लिहू शकता। आता संच डी तुम्हाला काय दिलं आहे, संच डी दिलेला आहे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजे हे काय आहेत आठवड्यातील दिवस आहे। म्हणजे आपल्याला लिहिता येते संच डी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा जो आहे तो आठवड्यातील वार आहे किंवा दिवस आहे, आठवड्यातील दिवस आहे। एक्स हा आठवड्यातील काय आहे, दिवस आहे। एक्स हा आठवड्यातील काय आहे मित्रांनो, दिवस आहे। अशा प्रकारे आपला हा संच चौथा प्रश्न पण इथे झाला आहे। बघूयात पाचवा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे। आता पाचवा प्रश्न एक संच एक्स मधले घटक दिलेले आहेत तुम्हाला, संच एक्स मधले घटक दिलेत ए कॉमा ई कॉमा टी दिलेला आहे, ए कॉमा ई कॉमा टी दिलेला आहे। म्हणजे आपल्याला लिहिता येते संच एक्सचे घटक एक्स असे आहेत की एक्स हे टी किंवा ईट, टी किंवा ईट शब्दातील अक्षर आहे। टी किंवा ईट या शब्दातील काय आहे मित्रांनो, या शब्दातील अक्षर आहे, अक्षर आहे। अशा प्रकारे तुम्हाला हा सराव संच आपला 1.1 इथे संपलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ह्या जर चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।